एक महत्त्वाची बातमी, जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोलिसांनी बंदोबस्त केलेला आहे। जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून बॅरिकेडिंगही लावण्यात आले। जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आज भाजप आंदोलन करणार आहे, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, नक्कीच आपण पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानीच्या बाहेर आहोत आणि याच ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। काल महाड या ठिकाणी बघायला गेलं तर मनुस्मृतीचं दहन करताना जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते तेथे बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जो तो फाडला गेला होता। त्यानुसार त्यांनी स्वतःहून देखील माफी मागण्यात आली होती। मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस बंदोबस्त यांच्या घराच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांचा हा बंदोबस्त या ठिकाणी काल रात्रीपासून देखील लावलेला आहे आणि आज देखील भाजपकडनं देखील जागोजागी आंदोलन हे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात करणार आहे, त्यामुळे देखील हा बंदोबस्त देखील वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाडांनी ज्या पद्धतीने मनुस्मृती दहन केली, त्यानंतर अनेक ठिकाणी जे ते सरकारमध्ये असणारे राज्यकर्ते जे आहेत ते अनेकांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरती टीकासत्र झाडलं, त्यामुळे नक्कीच कुठेतरी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। गुन्हा दाखल देखील झालेला आहे। मात्र या संदर्भात आता पुढचं पाऊल पोलीस काय असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या बाहेर निवासस्थानाच्या बाहेर सुरक्षा जे ते पोलिसांची वाढवण्यात आलेली आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी गेल्या टायमाला पण गेल्या वेळेस देखील असंच प्रकरण कुठेतरी घडल्यामुळे त्यामुळे नक्कीच कुठेतरी रोष जे लोकांमध्ये दिसून आला होता। मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली, मात्र दुसरीकडे राज्यकर्ते ते अनेक ठिकाणी आंदोलन करतात। काल देखील राष्ट्रवादींनी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर अजितदादा गटाच्याकडनं तिथे पोस्टर फाडत जितेंद्र आव्हाडांचा निषेध केला होता, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। त्यानुसार पाहायला गेलं तर पुणे असेल आणि महाड या ठिकाणी आता जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र पोलिसांची पुढची भूमिका काय असेल हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी यांच्या घराच्या बाहेर पोलिसांचा जागता पहारा आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद या